वॉर्निंग, सावधानतेचा इशारा, आम्हाला जीवन कसं जगायचंय, कशा प्रकारे आम्हाला सुरक्षा बाळगायची आहे, कशा प्रकारे आम्हाला एखाद्या गोष्टीपासून, पापापासून दूर राहायचं आहे किंवा शापापासून दूर राहायचं आहे किंवा जगातल्या सगळ्या अंधकारच्या सत्तेपासून दूर राहायचंय, यासाठी तो त्या ठिकाणी म्हणत आहे की सांभाळ. आज आम्ही स्वतःला सांभाळीत आहोत का? आज आम्ही आमच्या कुटुंबाला सांभाळीत आहोत का? आज आम्ही आमच्याकडे दिलेली जी मंडळी आहे, जो छोटा ग्रुप असेल, मोठा ग्रुप असेल, जे लोक असतील, त्यांना आम्ही सांभाळण्याचं काम करत आहोत का? विशेष करून देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील, प्रीचर, टीचर, जे मोठमोठे लोक आहेत, यांना सांभाळण्याचं काम दिलेलं आहे. त्यांनी स्वतःही सांभाळायचं आणि त्यांच्यावर आशा ठेवणारी, कारण परमेश्वरावर आशा ठेवण्यापेक्षा आज लोक त्या देवाच्या सेवकावर ज्यादा आशा धरून राहतात. पण तुम्हाला या ठिकाणी नमूद करायचं आहे की जो मनुष्यावर भरोसा ठेवतो तो शापित आहे. तो स्वतःचा सांभाळ करू शकत नाही, किंबहुना मंडळीचाही सांभाळ करू शकत नाही. परंतु जो परमेश्वरावर भरोसा ठेवतो, परमेश्वर त्याचाही सांभाळ करतो आणि त्याच्या परिवाराचा देखील सांभाळ करतो. आणि म्हणून आम्हाला सांभाळणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. पहिल्यापासून आम्हाला येणाऱ्या वाईट घटना, वाईट विचार, वाईट योजना, वाईट दुष्कृत्य, पाप, अज्ञान, जे काही घटना आमच्या जीवनामध्ये असतील, त्यापासून आम्हाला सांभाळायचंय, आम्हाला सुरक्षित राहायचंय. तो म्हणत आहे की सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा. लोभ हा एक मनुष्याच्या जीवनातला नरकाच्या राज्यात किंवा अधोलोकात नेणारा सगळ्यात मोठा एक महत्वाचं पाप आहे लोभ. जसे की काही प्रमुख पाप आहेत. त्या पापामध्ये आहे मूर्तीपूजा करणे, त्या पापामध्ये आहे व्यभिचार करणे, त्या पापामध्ये आहे चोरी करणे, त्या पापामध्ये आहे लोभ धरणे. तर म्हणून या ठिकाणी तो लिहित आहे की सांभाळा तुम्ही, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा. आणि मनुष्याला लोभ केव्हा होतो? ज्या वेळेस त्याच्या जैविक गोष्टी परिपूर्तता होत नाही, ज्या वेळेस तो काबाड कष्ट करतो किंवा ज्यावेळेस तो जीवन जगतो प्रामाणिकपणे, आणि प्रामाणिकपणे जीवन जगत असताना त्याला लागणारी खेळली खुशाली, त्याला हवं असणारं सुख वैभव, त्याला हवा असणारी प्रॉपर्टी, त्याला हवं असणारे स्टेटस, त्याला हवी असणारी लोकांची वाहवा, किंवा त्याला हवं असणार वैभवी जीवन ज्यावेळेस तो नेटाने मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि ते जर मिळत नसेल, जी गोष्ट आमच्यापर्यंत आहे त्यामध्ये समाधान न बाळगता ती गोष्ट आयती माहिती आम्हाला कशी मिळेल, किंवा ती गोष्ट दुसऱ्याची कशी आम्हाला मिळेल, किंवा दुसऱ्याला जी आहे ती आमच्याकडे का नाही, आणि ती मिळवण्यासाठी धरलेला लोभ. मग ते लोभ धरल्यानंतर आमच्याकडून कुठल्याही प्रकारचं सत्कृत्य होत नाही. तो लोभ धरण्या कारणाने आमच्याकडे पापाच्या वाटेने आम्हाला जाण्यासाठी आमचे मार्ग मोकळे होतात. परंतु ज्या वेळेस आम्ही आमच्याकडे जे आहे त्यात समाधान मानून प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावर विश्वास भरोसा ठेवून जर आम्ही आमचं पाऊल उचललं, तर आमच्या समोर कितीही काहीही जरी असले आणि ते आम्हाला हवं असलं, ते आमच्या गरजेचं असलं, ते आम्हाला पाहिजेच आहे, त्याची गरज आम्हाला 100% आहे, हे तुम्हाला जरी समजलं, परंतु ती गोष्ट आपली नाही, ती गोष्ट आपल्या मालकीची नाही, ती गोष्ट आपल्या हक्काची नाही, ती गोष्ट आपल्या फायद्याची नाही, ती गोष्ट आपल्या कष्टामधून निर्माण केलेली नाही, ती गोष्ट सत्कर्मापासून झालेली नाही, ती गोष्ट आज्ञा पालनामुळे घडलेली नाही, ती गोष्ट देवाच्यावर विसंबून राहून प्रामाणिकपणे त्याची वाट पाहत असताना मिळालेली नाही, तर दमदाटी करून, लोभ धरून, बनावट गोष्टी सांगून, खोट्या गोष्टी सांगून, आमिष दाखवून किंवा आमिष बाळगून किंवा एखाद्याला लुटून ती गोष्ट आमच्या जीवनात ज्या वेळेस आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करतो किंवा विचार करतो, त्याला म्हणतात लोभ. आणि म्हणून तो म्हणतोय की
लोभ धरू नको. आम्ही निर्गमच्या पुस्तकामध्ये जर काही गोष्टी पाहिल्या तर त्यामध्ये 10 आज्ञा दिलेल्या आहेत. तर त्या 10 आज्ञामधली आणखीन एक प्रमुख आज्ञा आहे की परधनाचा किंवा परस्त्रीचा लोभ धरू नको. धनाचाही लोभ धरू नको आणि स्त्रीचाही लोभ धरू नको. कारण आमच्याकडे जे आहे ते संतुष्टीमध्ये राहा. आणि ज्यावेळेस आमच्याकडे असताना आम्ही त्यामध्ये तृप्त होत नाही, समाधान पावत नाही, किंवा त्यांनी आमची गरज भागल्या जात नाही, किंवा त्यांनी आमची इच्छा पूर्तता होत नाही, किंबहुना त्या आम्ही अतृप्त राहतो, त्यावेळेस ऑटोमॅटिकली मनुष्याच्या जीवनामध्ये लोभ घडतो. त्याला लोभ वाटतो, तो लोभ धरितो. कारण त्याला त्याची परिपूर्तता करायची असते, कारण त्याला त्याच्या इच्छा पूर्ण करायच्या असतात, कारण त्याला त्याचं म्हणणं पूर्ण करायचं असतं. आणि यावेळेस नेमकं आम्ही हे विसरतो की आम्ही देवाचे लोक आहोत. देवाचं म्हणणं काय आहे, देवाची इच्छा काय आहे, देवाचा प्लॅन काय आहे, देवाच्या योजना काय आहेत, आणि आमच्या जीवनामध्ये देवाने कशा प्रकारच्या गोष्टी आमच्यामध्ये समोर ठेवलेल्या आहेत हे यावेळेस विसरतो. आणि आमच्या स्वतःच्या चैनबाजीसाठी, स्वतःच्या सुखासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या वासनेला पूर्णता नेण्यासाठी आम्ही बनावट गोष्टी सापडतो, किंवा बनावट गोष्टी तयार करतो, किंवा त्या बनावट गोष्टी सांगून त्यामधून काही गोष्ट मिळवतो. त्याला म्हणतात लोभ. लोभ म्हणजे फक्त काही असं धरलं आणि मला ती गोष्ट पाहिजे याला लोभ म्हणत नाही. त्या लोभाचे वेगवेगळे प्रकार आहेत. कार्य करत असताना आमच्या जीवनामध्ये हे प्रकार आम्हाला सामोरं जावं लागतं. त्यावेळेस आमच्या लक्षात देवाचं अभिवचन आलं पाहिजे की पवित्र शास्त्र सांगतंय की परमेश्वराची योजना आहे की कुठल्याही मनुष्याने लोभ धरू नये. आणि त्यातली त्यात हात जोडून विनंती आहे, देवाच्या सेवकाचं सेवकाई करणाऱ्यांनी तर अजिबात धरू नये, थोडा सुद्धा धरू नये. जगातल्या माणसाने धरलं तर काही अडचण नाही, कारण ती जगी काय. पण तो आत्मिक मनुष्याने जर लोभ धरला तर समजून जायचं की यांनी सपशल अधोलोकाचं तिकीट बुकिंग करण्याचा यांचा प्लॅन, यांचं नियोजन आहे, यांच्या योजना आहेत. मग आमच्या हातामध्ये आहे परमेश्वराच्या योजना पूर्णतेस न्यायच्या का आमच्या स्वतःच्या न्यायच्या. आणि म्हणून या ठिकाणी पवित्र शास्त्र लूकशोतमान अध्याय क्रमांक 12 आणि वचन क्रमांक 13च्या पुढे काही गोष्टी लिहित आहे. त्या ठिकाणी एक दाखला, एक दृष्टांत दिलेला आहे. द्रव्य लोभ व श्रीमंत मूर्ख मनुष्याचा दृष्टांत. नुसता श्रीमंत नाही तर श्रीमंत मूर्ख, म्हणजे श्रीमंत असूनचे असून मूर्खपणा करणारा. लोक समुदायातील कोणी एकाने त्याला म्हटले, गुरुजी मला माझ्या वतनाचा वाटा देण्यास माझ्या भावाला सांगा. तो त्याला म्हणाला, गृहस्था मला तुम्हावर न्यायाधीश किंवा वाटणी करणारा कोणी नाही मिळेल. आणखीन त्याला म्हटले, सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा. वाटा का पाहिजे माहिती का? लोभ. त्याला जास्त आलं, मला कमी आलं. मग प्रेषिती कार्यामध्ये जी गडबड गोंधळ झाली होती, आम्ही मागच्या वेळेस देखील तो भाग वाचलेला आहे. त्याचं प्रमुख कारण हेच आहे, त्या 7 जणांची जी निवड केली ना पंक्ती सेवेसाठी, त्याचं प्रमुख कारण हेच होतं, लोभ. आणि पवित्र शास्त्र सांगतंय की बाबा या ठिकाणी स्वतःला सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा. कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होतं असं नाही. संपत्ती आहे म्हणून जीवन नाही. जीवन हे परमेश्वराने दिलेली कृपा आहे, जीवन हे परमेश्वराने दिलेली दया आहे, जीवन हे परमेश्वराने दिलेलं दान आहे, जीवन हे परमेश्वराने दिलेली देणगी आहे, जीवन हे परमेश्वराने दिलेलं भीक आहे, आणि जीवन ही परमेश्वराने दिलेली सर्वात अनमोल अशी ठेव आहे. इथल्या जीवनाविषयी तर आहे. कारण आम्ही जर पाहिलं, ज्यांना कुणाला लेकरू बाळ नाही ना, त्यांचं जीवन बघा, किती श्रीमंत असो, करोडपती असो, आरोपपती असो, बघा त्यांच्या जीवनात आहे का आनंद, त्यांचं जीवन सुखी आहे का? कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचं जीवन होतं असं नाही. आणि आजकाल हाच ट्रेंड चालू आहे, माझ्याकडे जास्त प्रॉपर्टी आहे तर मी माझं जीवन खेळली कुशलीमध्ये. परंतु या व्यक्तीला मूर्ख म्हटलेलं आहे, मूर्ख. जो म्हणतो की माझ्याकडे श्रीमंती आहे आणि माझ्या श्रीमंतीच्या जोरावर मी माझं जीवन जगेल, मला परमेश्वराची गरज नाही, मला परमेश्वराच्या योजनेची गरज नाही,
मला परमेश्वराचे स्वप्न, दृष्टांत आणि पूर्वसंकेत आणि रेव्हलेशन प्रकटीकरण दर्शनाची गरज नाही. मी स्वतःच भविष्य सांगेल, मी स्वतःच स्वप्न रचील, मी स्वतःच दृष्टांत पाहिल, मी स्वतःच दर्शन सापडील, मी स्वतःच पूर्वसंकेत तयार करील, मी स्वतःच्याच योजना तयार करील आणि पैशाच्या जीवावर ते पूर्ण करील. मूर्ख आहेत असे लोक जे पैशाच्या जीवावर या सर्व गोष्टी करतात. आणि त्यामध्ये खेदाची गोष्ट आहे, याजक लोक, खोटे प्रॉफिट, खोटे शिक्षक, खोटे प्रीचर, खोटे टीचर यांचा देखील प्रामुख्याने जास्तीत जास्त वाटा आहे. मला सांगायला आवडेल की जे लहान बिलिव्हर्स भाऊ बहिणी आहेत, वडील आहेत, जे मेंटर आहेत ना, ते मूर्ख नाहीत. परंतु हा जो श्रीमंत मनुष्य आहे, श्रीमंत बनण्याचा प्रयत्न करणारा आहे आणि सातत्याने द्रव्य लोभ धरून आणखी उंचावर जाणारा जो आहे तो मूर्ख आहे. तुम्ही आणि मी जर गरीब असलो तर परमेश्वराच्या दृष्टिकोनातून आम्ही चांगले आहोत, मूर्ख नाहीत कमीत कमी. कारण मूर्खाचं मुख, नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये लिहितंय, मूर्खाचं मुख चापटीला आमंत्रण करतं. मूर्ख जो असतो ना, तर त्याचं जे मुख असतं, हे चेहरा, तोंड, थोबाड चापटीला आमंत्रण करत असे, चापट मारण्यास. का? कारण तो मूर्खपणा करतो. आणि हा कधी होतो? ज्यावेळेस द्रव्याचा लोभ वाढला जातो, ज्यावेळेस द्रव्याच्या लोभासाठी आम्ही आमची आत्मिकता विसरतो, ज्यावेळेस द्रव्याचा लोभ राहतो त्यावेळेस आम्ही आमची धार्मिकता विसरतो, त्यावेळेस आम्ही आमची पहिली परिस्थिती विसरतो, ज्या उकांड्यावर आम्ही बसलो होतो आणि ज्या परमेश्वराने आज आम्हाला राजगादीवर बसवलं. आज आम्ही त्या राजगादीवर आल्यानंतर आणखीन कोणती मोठी गादी मिळेल यासाठी लोभ धरत धरत, मग त्या लोभ धरीत असताना बनावट गोष्टी कराव्या लागतात, लोभ धरीत असताना मनधरणी करावं लागते, लोभ धरीत असताना पाप करावं लागतं, लोभ धरीत असताना सर्व प्रकारचे कुकर्म करावं लागतात, लोभ धरीत असताना देवाला धिक्कारावं लागतं, देवाला नाकारावं लागतं, जगाशी हात मिळवणी करावं लागते, आज्ञाभंग करावं लागतं, अशुद्धपणाने वागावं लागतं. आणि सर्व गोष्टी द्रव्याचा लोभ असल्यावर तयार होतात. मग या सगळ्या गोष्टीच कॅटेगरीचं ज्या मनुष्यामध्ये अशा सगळ्या प्रकारचे भरपूर असे पापाचे जर प्रकार जर असतील तर तो कितीही मोठा गडगंज श्रीमंत असो, तो मूर्ख आहे. जगाच्या दृष्टिकोनातून तो शहाणा आहे, कारण पैशाच्या जीवावर सर्व काही मिळतं. पैसा बोले आणि सर्व काही हले. आणि मग असेच हले हले हळूहळू चालत 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 नरकात जातात, अधोलोकात जातात. याचं भान त्यांना राहत नाही. आणि म्हणून तो म्हणत आहे की कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचं जीवन होतं असं नाहीये. संपत्ती हे जीवन नाहीये. तुमच्याकडं अरबो खरबो रुपयाची संपत्ती जर कदाचित परमेश्वराने आजच्या रात्रीत देऊन टाकली, आता भविष्यवाणी नाही करत मी, कारण अशा खोट्या भविष्यवाणी मला समजत नाही. कारण अनेक देवाचे हे डुप्लिकेट आलेले हे मूर्ख श्रीमंत टीचर पिचर, कोण हे श्रीमंत मूर्ख प्रीचर टीचर अपोस्टल आणि प्रिसिटी काम करणारे आणि मोठमोठ्या संस्थेचे आणि मिनिस्ट्रीचे आणि छोट्या मोठ्या ग्रुपचे इन्चार्ज, हे जे श्रीमंतीकडे धावणारे आहेत आणि त्यांना तुम्ही चांगलं ओळखता. तुमच्या समोर त्यांची सुरुवाती कशी होती आणि आता कशी आहे. कारण आज अनेक असे झालेले की त्यांची अपॉइंटमेंट घेतली तरी मिळत नाही. इतके घडगंज श्रीमंत लोक झालेले आहेत, परंतु बायबल पवित्र शास्त्र प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणतोय मूर्ख आहेत, मूर्ख. म्हणून कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचं जीवन होतं असं नाही. जीवन केवळ परमेश्वराजवळच आहे. जीवन केवळ जगत असताना संपत्तीच्या जोरावर आम्ही शांती विकत घेऊ शकत नाही. जा एखाद्या अरबखर्ब लोकांच्या मनुष्याला म्हणा, तुझ्या जीवनात जर शांती नाही तर जा आणि दुकानातून जाऊन 1 किलो शांती घेऊन ये. जा आणि दुकानातून जाऊन 2 किलो आनंद आण. आहे का? 3 किलो प्रेम घेऊन ये. तो त्याच्या घरी मरणाच्या पायलीचे 50 त्याची सुशेषणा करणारे लोक घेऊन येईल पैशाच्या जीवावर, पण ओरिजिनल आत्मिक शांती त्या व्यक्तीला मिळणार नाही. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आईवडिलांनो, देवाच्या सेवकांनो, आम्ही गरिबी हाती असलो तरी आमच्या जीवनात शांती आहे. आमच्याकडे जे हवं आहे ते जरी नसलं, परंतु परमेश्वर आमच्या जवळ आहे म्हणून आम्ही आनंदित आहोत. आमच्याकडे जे आहे त्यात समाधान जर आम्ही मानत आहोत तर त्यापेक्षा मोठा आनंद आणि त्यापेक्षा सार्वकालिक जीवन दुसरं नाहीच आहे. आम्ही जीवन जगत असताना स्वर्गाच्या राज्याचे जीवन जगण्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. कारण आम्ही
जगाची प्रॅक्टिस करतो. स्वर्गाच्या राज्यात जगातल्या काही गोष्टी मिळणार नाही. आमचे आदरणीय बिशप डॉक्टर आमोद सिंग म्हणत असतात, स्वर्गाच्या राज्यामध्ये गेल्यानंतर तिथं काही बिडीचा कारखाना नसेल, तिथं दारूचा व्यवसाय नसेल किंवा आणखीन काहीतरी बऱ्याच गोष्टी सांगतात. मग इथं आम्ही काय करतो आणि स्वर्गात आम्हाला काय मिळणार आहे याची जर तुलना केली तर आमचं जीवन इथेही नासलेलं आहे आणि तिथं तर काही आम्हाला चान्स नाही. त्याने त्या एक दाखला सांगितला, कोणा एका धनवान मनुष्याच्या जमिनीला फार पीक आले. धनवान मनुष्य आणि जमीन आणि पीक, आपण प्रत्येक गोष्टीचा अर्थशः आपण पाहणार आहोत. कोणा एका धनवान मनुष्याच्या जमिनीला, जमीन म्हणजे ज्यामध्ये पेरल्या जातं, ज्यामध्ये उगल्या जातं आणि ज्यामध्ये काटल्या जातं, असे 3 प्रकार म्हणतात. मग ती जमीन पण आहे, एक खडकाळ आहे, काटेरी आहे आणि एक रस्त्यावरची पण आहे. पीक म्हणजे त्याला आलेलं फळ. आज जर आमचं जीवन कोणा एका धनवानासारखं असेल, माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो आई वडिलांनो, मला तुम्हाला सांगू द्या, बरेचसे लोक दावा करतात, आय एम द चाइल्ड ऑफ होली गॉड, मी पवित्र परमेश्वराचं एक सुंदर असं लेकरू आहे, गोंडस एकदम टवटवीत, मी राजपुत्र आणि राजकन्या आहे. राजपुत्र आणि राजकन्या म्हणलं खूप धनवान झाले, आहे की नाही? मग धनवान मनुष्य, आता आम्ही मनुष्यपणाचं जीवन जगतो तर आम्ही धनवान मनुष्य. मग जमीन आली म्हणजे आता हे काही जगातली माती कोती नाही घ्यायची, आता हे आमची इकडची जमीन घ्यायची. या जमिनीत पीक आलं, मग आता आमच्याकडे बघायचं. गलती करास पत्र अध्याय क्रमांक 5 वचन क्रमांक 22, 23, 24, 25, 26. कोणतं पीक आलंय आमच्याकडे? फार पीक आलंय, फार. या ठिकाणी लिहिलंय त्या जमिनीला फार पीक आलं. आज आमच्या आत्मिक जमिनीला, आध्यात्मिक जमिनीला, धार्मिक जमिनीला, जीवनाच्या जमिनीला किती पीक आलेलं आहे? फार आले का, पुष्कळ आले का, थोडं आले का, आलंच नाही का, पाखरांनीच उडून नेले का, खुरटे का, वाढले का, 30 पट आहे का, 60 पट आहे का, 100 पट? आज आम्हाला स्वतःला तपासणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपण हा दाखला समजून घेऊया. त्याने त्यास एक दाखला सांगितला, कोणा एका धनवान मनुष्याच्या जमिनीला फार पीक आलं, भरपूर आलं, पुष्कळ आलं. तेव्हा त्याने आपल्या मनात असा विचार केला, मनातल्या मनात विचार केला, मनातल्या मनात योजना आखली, मनातल्या मनात पूर्वसंकेत केले, मनातल्या मनात भविष्यवाणी केली, मनातल्या मनात स्वप्न पाहिलं, दृष्टांत पाहिलं, दर्शन पाहिलं, रेव्हलेशन पाहिलं, प्रकटीकरण पाहिलं. काय पाहिलं असं? जर आमच्याकडे जर समजा लय पैसे आले उदाहरण, तर आम्ही काय विचार करू? बाबा एवढे मोठे पैसे येत, एखादा जीव घ्यायचा, आपण बँकेत टाकू, आपण सावकाराकडे देऊ, आपण 4-5 अकाउंटवर टाकू, आपण टॅक्स पण बुजू, आपण याजानी देऊ, आपल्याकडे नको घरात. दरोडा पडला मग काय करायचं? आपण लगेच विचार करायला चालू करतो, आहे का नाही? असाच या मनुष्याने एक विचार केला. मग परमेश्वराचा पण एक विचार आहे. तर या ठिकाणी तो लिहित आहे, तेव्हा त्याने आपल्या मनात असा विचार केला, मी काय करू? प्रश्न पडला त्याच्या मनाला, वाव एवढं मोठं पीक आलंय, आता मी काय करू? आता काय करू? अरे नरकात जाशील, काय करू नाही देवाच्या सानिध्यात. लय पैसा झालाय, लय पीक आलंय, लय मोठी मंडळी झाली, लय सगळ्या आशिया खंडात 1 नंबर झाली, नंबर लागणा 25,000 रुपये डोक्यावर हात ठेवायचे, लाखो लोक येतात, बरे होऊन जातात, तेलाच्या वाटलं काय, पाण्याच्या वाटलं काय, आता काय करू? लय लोक आले, लय पीक आले, आता लय दानपात्र जमा होतोय, काय करू मी? मूर्ख मनुष्या, जरी तू देवाचा सेवक असलास तो तू मूर्ख आहेस देवाच्या दृष्टिकोनातून. कारण तू श्रीमंत बनत आहेस, कारण तू द्रव्याचा लोभ धरत आहेस. ज्या देवाने तुला अभिषेक केलाय, ज्या देवाने तुला हात पुढे करत असताना दैवी सामर्थ्य तिथे येतं आणि दैवी चमत्कार त्या ठिकाणी होतात आणि मिरॅकल होतात, त्या ठिकाणी साक्ष निर्माण होती. त्या देवाचं कृपादान मिळवण्यासाठी तू किती करोड रुपये परमेश्वराला दिलेस? मूर्ख मनुष्य आहेस तू. जो कोणी प्रॉफिट भविष्यवक्ता जो द्रव्य लोभ धरून देवाची सेवा करीत असेल, कुणी अभिषिक्त असू ना तर बिगर अभिषिक्तचा असू, नाही तर कुणीही असू, परमेश्वराच्या दृष्टिकोनातून तो मूर्ख आहे. आज वॉर्निंग आहे, सावधानतेचा इशारा आहे. आजही वेळ गेली नाही. जक्कईला म्हटलं, जक्कई ज्यावेळेस समजला प्रभू येशू ख्रिस्त, जक्का म्हटला, प्रभूजी मी ज्यांचं लुबाडलं त्यांचं दुप्पट देईल, दुप्पट घेतलं असलं तर चौपट देईल. तुम्ही तर दुप्पटचे चौपट केले. तुम्ही तेलाची बाटली 2 रुपयाची 200 रुपयाला केली.
200 रुपयाला जास्त जायला लागले तर 2000ला केली. काय होईल तुमचं या दाखल्याच्या शेवटी आपण पाहूया. त्याने मनात असा विचार केला, मी काय करू आता. मग कारण माझे उत्पन्न साठवायच मला जागा नाही. आता इतकी मंडळी वाढली, आता मला मंडळीत जागा नाही. आता हे चर्च आहे दगडाचं पोताड्याचं आता कमी पडायला लागलं. प्रभू काय करू. अरे बरेच मंडप टाकून टाकून वैतागलो. 40 एकर जमीन होती. मनात विचार करतो 40 एकरचा प्लॉट घेऊ, सिटीच्या ठिकाणी घेऊ, मोठा मॉल बांधू, स्लॅबचं बांधू, पीओपी करू, डेकोरेशन करू, हे करू ते करू, काय करू. आता तुम्ही दुनियातल्या सगळ्या गोष्टी करा खोट्या प्रॉफिट लोकांनो, पण तुमचं जाणं अवश्य, आणि ते पण स्वर्गात नाही तर नरकात. आय प्रोफेसाय, मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात देवाचा सेवक या नात्याने मी भविष्यवाणी करतो की अशा प्रकारचे लोक जे द्रव्य लोभ धरून जीवन जगतात आणि इतरांना देखील तसंच जीवन जगायला प्रवृत्त करतात, हे टोटली गो टू हेल. परमेश्वराच्या राज्यात नाही. आपण नाही का लय म्हणतो गो टू हेल, तिकडे नरकात जाईल, इकडेच जाणार आहे. कारण माझे उत्पन्न साठवायस मला जागा नाही. आता चर्च मध्ये बसायला जागा नाही. आता दानपत्राचा डबा सुद्धा आता मोठा करावा लागेल. कव्हरच्या चिपुटी करून त्या पत्राच्या डब्यात घालित. आता मोठं दानपत्र, आता सगळं काही मोठं, आता सगळा लोभ, आशा भरभराट झाली. अरे ज्या देवाने तुला उकांड्यावरून उचलून आज चांगलं ठेवलंय, आज तुम्ही देवाचे विचार त्या उकांड्यावर पडल्यासारखे केलेत आणि तुम्ही राजगदीवर बसलेला आहात. श्रीमंत झालात, गब्बर झालात, चांगली गोष्ट आहे, प्रेज लॉर्ड. त्या श्रीमंतीचा उपयोग चांगल्या प्रकारे केला तर कदाचित तुमच्या पापांची क्षमा होईल आणि तिकडे नरकाचं तिकीट जे कन्फर्म झाले ते फाडून टाकेल परमेश्वर आणि स्वर्गाच्या राज्याकडे येईल. पण तुम्ही सुधारले पाहिजे. मग त्याने म्हटले, मग त्याने प्लॅन केला, त्याच्या योजना आखल्या, त्याचं स्वप्न रंगवायला सुरुवात केलं. इकडं परमेश्वरच्या स्वप्नावर पाणी, परमेश्वरच्या योजना गेल्या खड्ड्यात. परमेश्वरने भविष्यवाणी की तिला काही घेणं देणं नाही. परमेश्वरचं प्रकटीकरण दृष्टांत, परमेश्वरची इच्छा प्लॅन काय त्याच्याशी त्याला काय घेणं देणं नाही. मी माझ्या प्लॅन रचील. मग त्याने म्हटले, मी असं करीन, मी असं करीन, मी तसं करीन, मी फलानं करीन, मी बिस्तानं करीन. घेऊस तर सगळं सांगतो. जस काय हे राजनेते येतं, राजनेते नाही का एखाद्या निवडणुकीला उभारल्यानंतर मी अमकं करीन, मी फलानं करीन, मी बिस्तानं करीन, आणि निवडून आल्यावर काय करायचं ते बरोबर करीत. हे तोच प्रकारे हा हे द मॅन ऑफ गॉड म्हटलेले खोटे प्रॉफिट, खोटे शिक्षक, खोटे प्रेषित, कपटी कामदार, हे द्रव्य लोभ धरून जीवन जगणारे, वचनावर देवाच्या नावाखाली पोट भरणाऱ्यांनो, तुमचाही हाच प्लॅन आहे. हम ऐसा करेंगे, हम वैसा करेंगे. आपण असं चर्च बांधू, आपण तसं चर्च बांधू, आपण असं पुलपीट करू, आपण तसं पुलपीट करू, आपण मंडळीचं असं करू तसं करू. काहीच करीत नाही तुम्ही घरं बांधिता, चर्च बांधिता आणि त्याच्यावर राहता आणि तिचंच पडदे आण, आमकं आण, फलाना आण, बिस्ताना आण, आणि चर्चला काहीच नाही देत तुम्ही. चर्चला ज्यावेळेस रंगवायचा टाइम येतो ना, तुम्ही परत भीक मागायला लोकांकडे जाता. त्याच बिलिवस लोकांच्या जीवावर जे तुम्ही बांधलं त्याच्यात. हे लोभ नाही तर काय. आमचे पोरं झेडपीच्या शाळेत आणि आमच्या दानावर जीवन जगणारे तुम्ही असे भंगरी भुंगरी पोट भरणारे, तुमचे लेकरं कॉन्व्हेंटच्या शाळेत आहे का नाही. आमचे लेकरं कधी कधी, कायम नाही, पण गरीबाची लेकरं कधी कधी रात्रीची शिळी भाकर डब्यात घेऊन जातात. आणि जर चांगलंच असलं त्यांचं बऱ्यापैकी तर चपाती घेऊन जातात. आणि तुमचे लेकरं पिझ्झा ऑर्डर येते टायमिंगला, आमच्या पैशाच्या जीवावर, लोकांच्या दानपत्राच्या जीवावर. हा लोभ नाही तर काय, हा मूर्खपणा नाही तर काय. खाऊ द्या ना तुमच्या लेकराला आमच्यासारखी बॉम्बलाची शेंगदाण्याची चटणी, खाऊ द्या ना मिरचीचा ठ्याचा लसूण घालून. काय फरक काय पडतो. मी आपले कोठारे मोडून मुठी बांधली. आता याच्याकडे कोठार होतं, याच्याकडे चर्च होतं, याच्याकडे मंडळी होती, याच्याकडे थोडस बांधकाम होतं, याच्याकडे ताडपत्री होती. बरं ठीक आहे बाबा, लोक वाढलेत, चांगली गोष्ट आहे. देवाच्या गौरवासाठी करताय, चांगली गोष्ट आहे. फॅन बसवता 2-4, चांगली गोष्ट आहे. इशी बसवता आणखीन उत्तम गोष्ट आहे. मग तुमच्याकडेच इशीचं थोबाड नका ना करू. त्या बिलिवर्स लोकांकडे पण करा ना जरा थोडस, त्यांना हवा जाऊ द्या ना. का तुमच्या डोक्यावर ठेवायची. हे आता मला घाम फुटलेला, जर तुम्ही बारकाईने पाहिजे बघ, हे घामाची तुटी, हे दिसतंय का.
मी हे मूर्ख प्रॉफिट लोकांना लाजवण्यासाठी हा दाखवलेला एक हातातून घाम गळतोय, इकडून डोक्यावर नाही, परंतु इतका घामाळलो मी का हातातून घाम गळतो. गळू दे ना. हे दाखवून मला मी एक नीतिमान आहे, मी एक धार्मिक आहे, मी एक सच्चा आहे हे दाखवायचं नाही. कारण तुम्ही मला जी मार्किंग देणार किंवा तुम्ही मला जे नाव देणार किंवा तुम्ही माझी वाह करणार नाही, माझा परमेश्वर त्या ठिकाणी माझी वाह करत आहे. पण अशा प्रकारचं आम्ही जीवन जगा ना जरा. परमेश्वरच्या योजना काय आहेत, आमच्या योजना काय आहेत. आणि मग ह्या मनुष्याने काय केलं, या ठिकाणी आपण तो द्रव्यलोभ व श्रीमंत मूर्ख मनुष्याचा दृष्टांत आम्ही पाहत आहोत. हे काही मनचे विचार नाही, हा दृष्टांत आम्ही पाहत आहोत. आणि या दृष्टांतामध्ये सध्या आम्ही कुठं काही बसतोत का? मी देवाचा सेवक आहे, मी या दृष्टांतात कुठं बसतोय का? मी एक बिलीवर्स आहे, या दृष्टांमध्ये कुठं बसतोय का? मी एक विश्वासणार आहे, या दृष्टांतामध्ये मी कुठं बसतोय का? मी एक नवीन विश्वासणार आहे, या दृष्टांतामध्ये मी कुठं बसतोय का? मी ऍज ए मोठं पास्टर आहे, या दृष्टांतामध्ये कुठं बसतो का? मी मॅन ऑफ गॉड आहे, या दृष्टांतामध्ये मी कुठं बसतोय का? मी एक श्रीमंत आहे, मी या दृष्टांतामध्ये कुठं बसतोय का? कुठं आहे का मी? हे चेक करण्यासाठी हा दृष्टांत तुम्हाला आणि मला समजून घेणं महत्वाचं आहे. मग यामध्ये आपल्याला समजन आपण द्रव्यलोभ धरणारी आहेत का, आपण श्रीमंत आहोत का, बरं श्रीमंत असून मूर्खपणे आहोत का. आपण आपल्यालाच हे करायचं, आपल्याला लोकांचं काही घेणं देणं नाही. मग या ठिकाणी तो लिहित आहे की आणि मग त्याने म्हटले, मी असे करीन, मी आपली कोठारे मोडून मुठी बांधेन, मुठी, आणि तिथे मी आपलं सर्व धान्य व माल साठवीन. काय साठवीन? जे त्याच्या शेताला पीक आलं होतं, जे शेतात फळ आलं होतं, तो कोणला मी मोठं करील आणि मी त्या ठिकाणी आपली मालमत्ता साठवीन. लाजा वाटत नाही लोकांना. 40-40 एकराच्या जागा घेतात मोठ्याल्या मिनिस्ट्रीवाल्यांनो. तिथं हे पीक आहे तुमचं. यांची धार्मिकता हे पीक नाहीये, आत्मिकता हे पीक नाहीये, लोकांचं तारण झालं हे पीक नाहीये, लोकांना सत्य समजून सांगितलं हे पीक नाही. तर लोकांना तुम्ही जमून ठेवलं, साठवून ठेवलं, जसं काय तुमच्या बापाची प्रॉपर्टी. केव्हाही गुन्हे फोडकी दाशमोस, केव्हाही दान माग. नुसतं तुम्ही इथं साठवून ठेवलेत, यांना दगड केलेत, दगड. यांचं वाटुळ गोटुळ केलं तुम्ही लोकांनी. आज आम्हाला हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आम्हाला गोडवांमध्ये कोंडवल्यासारखं काम चाललंय. फ्रीडम नाही आम्हाला, मुक्तता नाही आम्हाला, स्वतंत्रता नाही आम्हाला. आमच्यावर प्रेशर आहे का? कारण आम्ही द्रव्यलोभ. आणि आम्ही तिथं का जातो माहिती का? हे गर्दीच्या ठिकाणी लोक का जातात तुम्हाला तिथं प्रमुख कारण सांगतो. त्याच्या जीवनात सक्सेस झाली म्हणून माझ्या जीवनात झालं म्हणून त्याच्या जीवनात. आणि एकाच्या दोनाच्या चार. काल मी परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देईल, एका ठिकाणी गेलो होतो, लोणी प्रवारा. त्याच्यानंतर देखील आणखीन एक संगमनेर तालुक्यामधलं एक आश्वी गाव होतं. त्या ठिकाणी पण देवाच्या सेवक माझ्या बरोबर या ठिकाणी लाईव्हला पण आहेत, मला वाटतं उमेश बनसोडे. त्यांच्या घरी असताना एक आई त्या ठिकाणी प्रार्थनेसाठी आलेली आहे. मला सांगायला आवडेल या ठिकाणी. आणि ती गेल्या 15-20 वर्षापासून प्रार्थनेमध्ये होती, प्रार्थनेमध्ये आहे आणि प्रार्थनेमध्ये राहण्याचं देखील तिचं नियोजन आहे. 15 ते 20 वर्षाच्या कालावधीमध्ये तिने अनेक लोकांना चिन्ह आणि चमत्कार घडले. अनेक लोकांचं ख्रिस्ताकडे त्यांनी वळवलं, किंवा हे म्हणण्याच्या ऐवजी अनेक लोकांना त्यांनी त्यांना असलेल्या कृपादानाच्या माध्यमातून प्रभूच्या नावात आशीर्वादित जीवन, अशुद्ध आत्मे घातले, आजारांना बरं केलं, जे काही XYZ जे होतं ते होतं. ती आई आली होती. आणि ती आई ज्यावेळेस तिच्या संग संभाषण केलं तर ती आई आजारी होती. तिचा पाय दुखत होता, तिला चमका येत होत्या, तिला आणखीन बरेचसे प्रॉब्लेम होते. आणि म्हणून देवाचे सेवक आले आणि मला बोलवा म्हणून त्या आईला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं. मग असं घडलं की त्यांच्याबरोबर गप्पा मारत असताना मी जसं जसं देवाचं वचन सांगत होतो तसं यस हालेलुया प्रेज द लॉर्ड म्हटलं. वाव, व्हेरी नाईस, खूप पॉवरफुल दिसते व्यक्ती. मी जसं जसं देवाचं वचन आणि इकडे तिकडं देवाच्या नावाचा गौरव आणि एकदम राईट टायमिंगला करत होते. म्हटलं वाव, व्हॉट अ स्पिरिच्युअल सिस्टर, किती आत्मिक सिस्टर आहे. मला आनंद वाटला. जसं जसं प्रार्थना पुढे होत गेली आणि मग मी म्हटलं की आत्मीयाने प्रेरणा होत असेल तर कृपया प्रार्थना करावी.
आणि मग त्या आईने प्रार्थना करायला सुरुवात केली. प्रार्थना अशी जोरदार केली, वाव, नादच करायचं नाही. मी म्हणलं, प्रभू मी 22 वर्षापासून काम करतो, मला एवढी काय पॉवरफुल प्रार्थना नाही आली बा, काय आईला सामर्थ्य दिलं, धन्यवाद प्रभू. आणि मग त्या प्रार्थनेमध्ये अन्य भाषेचा प्रकार सुरू झाला. आणि मग काही वडारी, काही कंगडी, काही कन्नडी, काही इकडची तिकडची सगळी मिक्स. त्यावेळेस देवाच्या आत्म्याने जाणीव करून दिली, अरे एवढ्या 10-15 वर्षापासून सेवा करणारी बहीण, प्रभू येशूच्या नावात तेल पाणी देऊन इतरांना नीट करणारी बहीण, त्याच प्रकारे अनेकांचे आजार विकार घालणारी बहीण, तिच्याद्वारे आणखीन 2-4 सेवक तयार झाले आणि आता ती सेवकाच्या तिथं काम त्या ठिकाणी प्रार्थनेला जाती येती, तेल पाणी घेऊन येती. जे तिच्याकडे आले नीट झाले, त्यांनी सेवा चालू केली, त्यांची मिनिस्ट्री झाली, हे आज त्यांच्याकडे आशीर्वादाला जातात या सिस्टर. आणि मग त्या म्हटले की माझ्यासाठी प्रार्थना करा. आणि त्यावेळेस देवाच्या आत्म्याने मला जाणीव करून दिली की या आईमध्ये दुष्टात्मे, 1 नाही 2 नाही 7 दुष्टात्मे होते, 7. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल. ज्यावेळेस त्या आईनं प्रार्थना करायला संधी दिली आणि आम्ही सगळे प्रार्थना आटपत आल्यानंतर त्या आईच्या दिशेने मी जर धावलो आणि ज्यावेळेस ती अन्य भाषेचा प्रयोग करत होती, अन्य भाषा उच्चारित होती, लागलीच माझ्या देवाच्या आत्म्याने मला प्रेरणा केली आणि सांगितलं की तिच्या डोक्यावर एक फक्त बोट ठेव, बोट ढकलू नको. बोट ठेवायच्या अगोदरच नुसतं असं करीत असताना ती म्हणायची, जाने दो जाने दो जाने दो. अरे म्हटलीची भाषा कुठे गेली, हिचा आत्मिक पॉवर कुठे गेला, हिचे 15 वर्षाची सर्व्हिस कुठे गेली. लगेच म्हणायला लागली, जाने दो मैं जाती हूं. अरे म्हणलं, काय को जाती हूं. आणि मग देवाच्या आत्म्याने सांगितलं, हा खूप दिवसाचा पिळलेला एकटा नाही, अशुद्ध आत्मा मनुष्यातून एकदा निघून गेला, तो निज ठिकाणी जागा शोधतो, त्याला जर ती भेटली नाही तर तो पुन्हा एक वार येतो, त्याचं पूर्वीचं घर सुशोभित राहतं. आणि मग तो म्हणतो, मी आता एकटा येणार नाही, मी येताना 7 जण घेऊन येईल. 7 जण येऊन बसले, 7. आणि त्या आईची पहिल्यापेक्षा दशा इतकी खराब आहे. आणि मग देवाच्या आत्म्याने सांगितलं की बराच वेळ या ठिकाणी जाईल, तुला आश्वी या ठिकाणी जायचंय, त्या ठिकाणी अज्ञानी, गरीब आणि आत्मिकतेला भुकेले असणारे, ज्यांना देवाच्या वचनाची सुवार्ता पोहोचलेली नाही, अशा ठिकाणी तुझं नियोजन आहे, तू जा त्या ठिकाणी. आणि मग त्या ठिकाणी मी प्रार्थना थांबवली आणि त्या आईला सांगितलं, पुढच्या वेळेस आल्यानंतर आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू. निश्चितार्थाने प्रार्थना केली. हे फळ, हे असे कोंडून ठेवलेले, कोंडवाड्यात ठेवलेले, मोठ्या गोडवांमध्ये ठेवलेले, मोठ्या शेज मध्ये ठेवलेले, मोठी बोलीन चव गेली. मी आमक्याचा आणि मी फलाण्याचा आणि मी बिस्ताण्याचा, तुम्हाला जागा पुरवणा. अहो इथं लोकांच्या शेज मध्ये आत्मिकता नाहीये, सगळा दिखाऊपणा चालू आहे. आणि हा सगळा घोळ द्रव्य लोभामुळे चालू आहे. हे चर्चला खसाखस गर्दी भरतीने ही द्रव्य लोभाचीच आहे. यांच्यामध्ये द्रव्याचा लोभ आहे. एक पाठीमागे मी अनेक वेळेस सांगितलं की एक मिरेकल मिनिस्ट्री आहे, एक मनी मिनिस्ट्री आहे, एक शूज मिनिस्ट्री आहे, एक हिलिंग मिनिस्ट्री आहे, एक वॉटर मिनिस्ट्री, एक ऑइल मिनिस्ट्री आहे, एक क्लॉथ मिनिस्ट्री आहे. बऱ्याच मिनिस्ट्रीचे नाव मी तुम्हाला सांगितली. हा सगळा गोंधळ हा द्रव्य लोभाचा आहे. आणि एक जण उठतय सुटतय सेवा करायला लागतो, त्याला वाटतं की याच्यामध्ये लय धंदा चांगला आहे, तुफानी काय नको, हात मला ना पाय मला ना, कुठं जाय ना, पाळक साहेब बिर्याणी खायला मिळते, कोणी बिर्याणी देतोय, कोणी चिकन, कोणी मटन, कोणी हाय फाय दान पात्र, आमकं धमकं निघले ना सेवा करणार. खोट्या प्रॉफिट लोकांना. अवे द्रव्यासाठी जर तुम्ही प्रभूचा स्वीकार करीत आहात, जर सेवा करीत आहात, तर थू तुमच्यावर. कारण तुमच्याकडे संपत्ती पुष्कळ असली किंवा तुम्ही पुष्कळ संपत्ती जर जमवण्याचा प्रयत्न करीत असाल किंवा तुमच्याकडे ऑलरेडी द्रव्य लोभाने ती जमवलेली असेल, तर परमेश्वरचं वचन तुम्हाला अध्याय क्रमांक 12 वचन क्रमांक 13ची हेडलाईन सांगते, द्रव्य लोभ श्रीमंत मूर्ख मनुष्य. तो मनुष्य जे आहे ना, श्रीमंत, मूर्ख, दरिद्री. मग त्याने म्हटली, मी असे करीन, मी आपली कोठारी मोडून मोठी बांधली. आता त्याला मोठी बांधायची हवस लागली. पहिली 2 व्हीलर होती, आता 3 व्हीलर. आता 3 व्हीलरचं नाही, आता 4 व्हीलर. मग जुनी पाणी का असा, मग अजून लुटून नवी गाडी. अरे करता काय याचं? हे द्रव्याच्या लोभाने तुम्हाला लयच घ्यायची ना. या माझ्या संग भितडी घासायला. माझ्या पेंटरला मी 600 रुपये हजेरी देतो पर डे, तुम्हाला 1000 रुपये झाली आपल्याकडून देवाची सेवा करीत. आणि घ्या तुम्हाला 4 व्हीलर काय घ्यायच्या त्या, या माझ्याकडं, मी घेतो जर तुम्ही येत असले तर मोठमोठाले कॉन्ट्रॅक्ट. मग
एवढंच नाही राहिलं तो काय म्हणत आहे, मग त्याने म्हटले मी असे करीन, मी आपली कोठारे मोडून मोठी बांधीन. विचार केला, प्लॅन केला, संकल्पना केली, योजना आखल्या, पूर्वसंकेत. मग असा प्लॅन करीन, असा डायग्राम, इथं गेट, तिथं मंडप, तिथं डेकोरेशन, तिथं चर्च, तिथं मी थांबन, इथं एसी लावू, इथं नको, इथं लोक इथं जाऊ पडू पडतं, पुढच्या बेंचवर थोडेसे फॅन लावू म्हणजे तिकडे लय दानपत्र देतात, मागे जाऊ पडू पडतं, तिकडे उन्हात तिकडे ताडपत्री टाकू, पुढं चांगलं चांगलं करू. प्लॅन करताय चांगली गोष्ट आहे. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. तुम्हाला नाही आज लोकात पळू आणलं ना त्या तिथल्या लोकांनी, तर तिथून पुढं तिथे मी आपले सर्व धान्य व माल साठवीन. छोट कोठार होतं ना, त्याच्यात काय पुराणा, मग आता मोठं करील आणि त्याच्यात काय साठवील, जे काही पिकामध्ये आलेला, जे काही जमिनीमध्ये आलेलं जे काही पीक असेल, धान्य असेल, माल असेल, फ्रूट असेल, फळ असेल, पैसे असतील, सोनं असेल, नाणं असेल, जे काही XYZ असेल ते कुठं साठवीन, तर मोठ्या शेड मध्ये. आणि मग 19व्या क्रमांकाच्या वचनाला तो लिहित आहे, मग मी आपल्या जीवाला म्हणल, हे सगळं झाल्यानंतर मी माझ्या जीवाला म्हणल, हे जीवा, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका माल ठेवलाय. नाद नाही करायचा, 7 पिढ्याची संपत्ती कमवून ठेवली. 7 पिढ्या माझ्या राजशाही थाटात जगतील. मी मस्त भिकारी जगलो, माझा बाप भिकारी, माझा भिकारी, त्याचा आजा भिकारी, पण मी प्रभूचा स्वीकार केल्यानंतर मी आज 7 पिढ्या बसन अशी प्रॉपर्टी जमावली. खोट्या प्रॉफिटांनो, खोट्या शिक्षकांनो, खोट्या सगळं सेवा करणाऱ्यांनो, खोट्या भविष्यवक्त्यांनो, तुम्हाला एवढी थोडीशी जनाची नाही तर मनाची तरी पाहिजे ना, की देवाचा एकही शिष्याकडे एवढी प्रॉपर्टी नव्हती. अरे तुम्ही टुणूक आता आलेले ना, तुमच्याकडे पवित्रता ना, तुमच्याकडे सत्यता ना, तुमच्याकडे देवाचं वचन ना, तुमच्याकडे सत्कर्म ना, तुमच्याकडे कुठं एवढी शुद्धता ना, तुमची लायकी ना, पात्रता ना, काहीच नाही तुमच्याकडं. आणि तुम्ही एवढ्या मोठ्या प्रॉपर्टी जमा करून राहिल्यात, केवळ द्रव्याच्या लोभापायी जर हे करत आहात, तर बायबलच्या अनुसार तुम्ही मूर्ख आहात. आणि मूर्ख माणसाला स्वर्गाचं राज्य मिळत नसतं. मूर्ख माणसाला फक्त चापट मिळत असते. मूर्ख माणसाला केवळ नरक आणि अधोलोक मिळत असतं. मूर्ख माणसाला स्थान नसतं. तुम्ही जे तुम्हाला स्थान देतात ते पण मूर्ख. तुम्ही मोठे मूर्ख आणि हे बारकाले मूर्ख. बिलीवर्स लोकांना जे तुम्ही अशा लोकांना लय उदो करतात ना, आमचा पास्टर, माय फादर, माय स्पिरिच्युअल डॅड. तू मूर्ख, तुझा बापाही मूर्खच, कारण तुला सत्य समजलं नाही. कारण त्याला एवढी प्रॉपर्टी मिळाली म्हणलं, आपण त्याची बॅग वाहतो म्हणलं, आपल्याला थोडीफार मिळाली पाहिजे. मग आम्ही त्याला टेकान देतो. नवरदेव घोड्यावर नसला बसली तर आपण खांद्यावर बसून घोड्यावर ठेवितो, ऐक नाही, पण करीतोच, कारण छाप होती ना. पण मूर्खपणा करीत असताना तुम्ही आणि मी हे करीत असताना नरकाकडे चाललो हे लक्षात राहू द्या. या परमेश्वरच्या योजना समजून घ्या. परमेश्वरच्या योजना काय, आमच्या योजना काय. या ठिकाणी तो 19व्या क्रमांकाच्या वचनामध्ये म्हणत आहे, मग मी आपल्या जीवाला म्हणेल, हे जीवा, तू पुष्कळ वर्ष पुरेल इतका माल ठेवलेला आहे. 20वा घे, खा, पी, आनंद कर, एन्जॉय. बघता येईल सर, काय टेन्शन नाही. बरेच वर्ष तो म्हणतो, पुष्कळ वर्ष. मी तर तुम्हाला 7 पिढ्याच म्हणलोय, पण पुष्कळ वर्ष पुरल इतकं सगळं काही माल त्यांनी त्या गोडवांमध्ये साठवला आणि प्लॅन केलता. परमेश्वरची योजनाच्या ऐवजी त्यांनी त्याची योजना, संकल्पना, त्याची बुद्धी वापरली. वाव, व्हेरी नाईस. आजही अनेक देवाचे सेवक लोक परमेश्वराकडून मिळाले, पण बुद्धी मात्र स्वतःची लावत आहेत. दिले, आम्ही म्हणत नाही की सगळं तुम्ही लुटूनच घेतलं. आम्हाला असं म्हणायचंही नाही की तुम्ही लोभच धरून घेतलाय. हा परमेश्वराच्या धान्य भांडारात लोकांनी टाकलंय, चांगली गोष्ट आहे. तुम्ही श्रीमंत झालात, अतिउत्तम, सॅल्यूट तुम्हाला. पण तुम्ही त्या श्रीमंतीचा ह्या प्रकारे जर उपयोग करत आहात तर पुढं ऐका. परत म्हणू नका हे पास्टर राजू हा लटकाळ्या जीबीच आहे का काय. आय एम प्रोफेसर आहे, मी जर भविष्यवाणी केली तर तसं घडतं. आणि मग म्हणायचं नाही हे काळ्या जीबीच आहे काय. गेले काही 2-4 पाळक लोक, पास्टर लोक, हे अपोस्टल लोक, हे भविष्यवक्ते लोक, म्हणायचं नाही. मग कारण मी जेवढ्या भविष्यवाणी करतो देवाच्या वचनाला धरून करतो. मी असं बळच कुणाच्याही करत नाही. आणि देवाचं वचन सांगतं की देवाचं वचन पूर्ण झाल्याशिवाय निष्फळ होऊन कधीच येत नाही. आज नाही उद्या, उद्या नाही परवा पण होणार.
तुमच्या आणि माझ्या जीवनात पण होणार. असं नाही, माझ्या जीवनात जर मी द्रव्याचा लोभ जर धरत असेल तर परमेश्वर या पुस्तकात लिहिलेल्या सर्व पीडा मजवर आणो. आणि जेवढे जेवढे द्रव्य लोभ धरून देवाची सेवा करणारे कोणी असतील ना, ते जर द्रव्य लोभ जर धरून असतील, समजून जा, परमेश्वर तर लगेच लागलीच न्याय करणार नाही. काळजी करू नका, सुधारण्याची संधी देत आहे. मी छाती ठोकपणे सांगतो, म्हणजे मी द्रव्याचा लोभ धरत नाही. चेक करून बघा तुम्ही कधी पण. कारण पुढं काय आहे, हे जीवा खा पी ऐश कर, हे जीवा विसावा घे, खा पी आनंद कर. 20वा क्रमांक महत्वाचा आहे. परंतु देवाने त्याला म्हटले. आता देव बोलतो, प्रभू बोलतो, परमेश्वर बोलतो, सार्वभौम राजा बोलतो, योजना बोलती, देवाची हुकमत बोलती, देवाचा न्याय बोलतो, देवाचं सर्वत्र जे काय त्याचे वॉशिंग आहे ते बोलती, ज्याच्या हातात सर्व काही तो बोलतोय. आता काय म्हणतो, देवाने या मनुष्याच्या सर्व योजना ऐकून घेतल्या, देवाने या मनुष्याचे दर्शन ऐकून घेतलं, देवाने या मनुष्याचे पूर्व संकेत ऐकून घेतले, देवाने यांनी काय प्लॅन केलेला आहे, याच्या काय योजना आहे, याचे काय बेत आहे, याच्या काय इच्छा आहे, यांनी कसं कमवलं, यांनी काय केलं, हे सगळं काही यांनी मनातल्या मनात जो प्लॅन करत होता ना, त्या देवाने ह्या सर्व प्लॅन ऐकला. तुम्हाला काय वाटतं की आम्हाला सांगितल्यावरच समजत का? अहो, जो देव मनुष्याला बाह्य स्वरूपात पाहतो, ओळखतो, तपासतो, चेक करतो, परंतु परमेश्वर बाह्य स्वरूपात देखील पाहतो आणि अंतःकरणात देखील डोकून पाहतो. आमच्या ओठातून पडणाऱ्या विचाराच्या अगोदर आमच्या अंतःकरणात, मनात, हृदयात, अंतःकरणात जे काही विचार चाललेले आहेत, जे ओठावर येण्याच्या अगोदर, त्या परमेश्वराला ठाऊक आहे. तो महान आहे, सर्वभौम आहे. तो होता जो आहे, जो येणार आहे, त्याला सर्व कुठलीच गोष्ट लपून राहत नाही. आणि मग त्याचं होऊ दिलं, मनुष्याच्या तो योजना होऊ देतो. काय तुला योजना करायच्या तर कर, काय तुला दर्शन बघायचे ते बघ, काय स्वप्न रंगवायचे ते बघ, काय तुला द्रव्य लोभ करायचं तू कर, फायनल माझ्याकडे. मग तो 20व्या क्रमांकाच्या वचनामध्ये म्हणत आहे, परंतु देवाने त्याला म्हटले. काय म्हटले? व्हेरी नाईस, व्हेरी गुड, एक्सलंट, एकच नंबर, नाद नाही करायचा, असं म्हणलं का प्रभू? काय भारी भारी योजना येत राव, काय प्लॅन भारी येत राव, काय ऍडव्हर्टायझिंग खतरनाक राव, काय सुपर बनवलंय, वा 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 वा. आपण ऍडव्हर्टायझिंगलाच आपली बराबर त्यांच्या गोत्यात सापडतो. काय मोठं भपकेदार स्टेज आहे बा, त्यांनी डायग्राम दाखवला, 40 एकरात कंपाऊंड टाकणार रे बाबा बाबा बाबा. आपल्या 40,000 काय व्हायचंय मग? दिना खर्च काढून टाक ना, 4-1 लाख त्याच्या खात्यावर टाक. आपल्यापेक्षा कितीतरी देवाच्या गौरवासाठी 40 एकराचं कंपाऊंड, देवाच्या गौरवासाठी एवढं असं. अरे हे देवाचं गौरव नाही, हे स्वतःचं गौरव आहे. हे झालं या दाखल्याप्रमाणे. आणि म्हणून तो साध्या सोप्या सुटसुटीत भाषेत तुम्हाला समजून उमजून जाईल या पद्धतीत देवाने तुम्हाला आणि मला चिंतन मनन अध्ययनामधून या दाखल्यातून संबोधित केलेला आहे. त्या ठिकाणी तो 20व्या क्रमांकाच्या वचनामध्ये म्हणत आहे. काय म्हणत आहे? परंतु देवाने त्याला म्हटले. काय म्हटले? अरे मूर्खा. डायरेक्ट आपण जर एखाद्याला मूर्ख म्हटलं तर मग आपल्याला लगेच भांडणच होतील. कुणाला म्हटलं तो? अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल, मग जे काही तू सिद्ध केले आहे ते कोणाचं होईल? अरे येडा वेडा झाला काय तू? म्हणे 7 पिढ्यासाठी कमवून ठेवितो, आजच रात्री तू गायब. कुणाचं होईल? लय प्लॅन करतो, लय योजना घेतो, लय पूर्वसंकेत ऐकतो, लय दर्शन धरतो, दृष्टांत धरतो, स्वप्न बघतो, लय मोठं शेड करतो, तिथं गाडी टाकतो, तिथं आलीवर आली देऊन असं म्हणतो, हे जीवा खा पी आयुष कर, आता भरपूर वर्ष तुला काही टेन्शन नाही, बरंच लुटलं मी आतापर्यंत, आता काय माझे पोरं पाळक नाही झाले तरी चालते, प्रार्थना नाही केली तरी चालेल, माझ्या 7 पिढ्या बसून खात्यान. मूर्खा, आजच रात्री तुझा जीव काढून घेण्यात येईल, मग काय करशील? इथं तुला श्रीमंतीत ठेवेल. काय आजच काही मरणार नाहीत. प्रॉफिट लोकांनो काळजी करू नका, प्रीचर लोकांनो काळजी करू नका, टीचर लोकांनो काळजी करू नका.
जे कोणी तुम्ही प्रॉफिसाय करणारे आहेत, काळजी करू नका, तुम्ही आज रात्री मरणार नाही. मी प्रॉफिसाय करतो, मी भविष्यवाणी करतो पास्टर राजू आला, तुम्ही आजच मरणार नाही. ऐकले तुम्ही जिवंत राहणार आणि तुम्ही असंच गोष्ट करणार मरेपर्यंत. तुम्ही द्रव्याचाच लोभ धरणार, तुम्ही मोठालेच कंपाऊंड बांधणार, तुम्ही लोकांना लुटायचं काम शेवटपर्यंत करणार. तुम्ही आज मारणार नाही. पण याचा अर्थ असा समजू नका, तुम्ही आज जर तुमच्या कानावर जर वचन जात आहे आणि जर तुम्ही स्वतःला बदलित नाही तर तुम्ही आज खरोखर मरणार. जगातल्या बॉडीने नाही तर आत्मिकतेमधून. आणि आत्मिकतेमधून मिळाला काय, मिळालाच तो सार्वकालिक वाचणार, त्याचा विषयच नाही. इथल्या जीवनाला जाऊ द्या, हा जीव तर जाणारच आहे, पण तो सार्वकालिक वतनासाठी राखून ठेवलेला जीव, आत्मा, तो आम्हाला सुरक्षित ठेवायचा आहे. म्हणून आम्हाला द्रव्य लोभ नाही करायचा. असू द्या ना तुमची सुकी रोटी, खा तीच. दुसऱ्याची डाळ रोटी बिर्याणीकडे टक लावून बघण्यात काय अर्थ आहे? नाही तर मग त्या दरिद्री लादरसारखं जीवन जगा. चट श्रीमंत मनुष्याच्या ताटावर पडलेला थोडस बिर्याणीचे 2-4 एखादा पीस हाडू का असा, आणि लोक काही पक्क मटण नाही टाकीत खाली, हाडूकट टाकीत, ते पण चावून चावून चुरा टाकून असं चावीत, इतकं कुत्र सुद्धा चावीत नाही. तसं एवढं क्लिअर नाद नाही करायचा आपला, ऐक नाही. या ठिकाणी तो म्हणत आहे की विसावा घे, खा पी, आनंद कर. परंतु देवाने त्याला म्हटले, अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल, मग जे काही तू सिद्ध केले आहे ते कोणाचे होईल? म्हणून आम्हाला आमच्या जीवाला जपायचंय. आणि या जीवाला जपण्यासाठी, आत्म्याला जपण्यासाठी आम्हाला द्रव्य लोभा वाचून, द्रव्य लोभाविरहित, द्रव्याविरहित नाही, ऐकून घ्या, द्रव्याच्या विरहित नाही. द्रव्याच्या विरहित जगामध्ये कुणीच जगणार नाही. कारण प्रत्येक गोष्टीला द्रव्य, रुपये, पैसे, नाणं, सोनं, त्याची मिळकत, त्याचं जे काही असेल, किकार विकार, काही काय आता वेगवेगळ्या देशात वेगवेगळं आहे, त्याला चलन म्हणतात. तर याचं हे आम्हाला लागतं. याच्या विना आम्ही जीवन जगणं मुश्किल होईल. परंतु त्याचा लोभ धरणं हा मोठा गुन्हा आहे. त्यात समाधानी माना ना. तुम्हाला हवा असेल तर काबड कष्ट करा, आणखीन पाहिजे असेल तर आणखीन कबाड कष्ट करा, नॉलेज लावा, काहीतरी वेगवेगळ्या योजना आखा, नवीन बिझनेस तयार करा, जे काही करायचं ते करा, पण प्रामाणिकपणे करा. मग जे काही तू सिद्ध केले आहेस तर कुणाचं होईल? आम्हीच नाही राहिलो, काय करायचं? जो कोणी 21व्या क्रमांकाचं वचन आहे, जो कोणी स्वतःसाठी द्रव्य संचय करीतो, जो कोणी स्वतःसाठी द्रव्य संचय करीतो. आता पहा, वचन व्यवस्थित ऐका, या वचनामध्ये खरं रेव्हलेशन आहे. जो कोणी स्वतःसाठी द्रव्य संचय करतो. आता मला सांगा, जगातला असा एकही व्यक्ती आहे का पण तो स्वतःसाठी द्रव्याचं संचय करीत नाही? असा एक देखील सापडणार नाही तुम्हाला, एक देखील नाही. म्हणजे नाही, मी बॉन्ड पेपरवर लिहून देतो. सगळे स्वतःसाठी द्रव्य साठवतात, कमवतात, प्लॅन करतात. आणि हे चांगलं पण आहे, हे खरं पण आहे, हे सत्य पण आहे, आणि हे होणं गरजेचं पण आहे, आणि हे खरं पण आहे. कारण त्याच्या विना आम्हाला जगातलं कुठलीच गोष्ट विकत घेता येणार नाही, देता येणार नाही. म्हणून स्वतःसाठी द्रव्य संचय करणं हा आमचा अधिकार आहे. आम्ही कामाला गेल्यानंतर आमचा पेमेंट मिळतो, आम्ही ड्युटीला गेल्यानंतर आमचा पेमेंट मिळतो, आम्ही जे काही करतो त्याचा पेमेंट आम्हाला मिळतो, म्हणजे द्रव्य आम्हाला मिळतं, आणि त्याच्या बदल्यात आम्ही आमचं जीवनशैली जीवन जगतो. म्हणून द्रव्य प्रत्येक जण हा साठवतो. आता या ठिकाणी वचन आहे का, जो कोणी स्वतःसाठी द्रव्य संचय करीतो व देवविषयक बाबतीत धनवान नाही, तो तसाच आहे. आम्ही इथं धनवान बनण्याचा प्रयत्न करतो, देवाविषयी धनवान नाही बनत, वचनाविषयी धनवान बनत नाही, सत्कृत्याविषयी धनवान नाही, सत्याविषयी धनवान नाही, आज्ञाविधी नियमाविषयी धनवान नाही, परमेश्वरच्या योजनाबद्दल आम्ही धनवान नाही. आम्ही सगळ्या दुनियेचे कंगाल, भिकारी भिकारी. काय आहेत आमच्याजवळ परमेश्वरच्या योजना? काय आहेत आमच्याजवळ परमेश्वरच्या आज्ञाविधी नियम सत्कर्म? काय आमच्याजवळ शुद्धता पवित्रता? काय आमच्याकडे आहे? काय गलती 5:22 फळ आहेत का आमच्याकडे? प्रेम, प्रीती, दया, ममता, शांती, चांगुलपणा, सौम्यता, इंद्रिय दमन काय आमच्याकडे? स्वर्गाविषयी
स्वर्गाच्या राज्याविषयी, देवाविषयी, परमेश्वराविषयी, परमेश्वरच्या योजनेविषयी आम्ही धनवान पाहिजे. मग तुम्ही जगातलं धनवान बना. तुम्ही जगातलं धनवान असताना जर स्वर्गाच्या राज्याविषयीची जर आस्था तुमच्याकडे असेल, स्वर्गाच्या राज्याच्या योजना तुमच्याकडे जर असेल आणि त्या सिद्धीस नेण्यासाठी जर तुम्ही कार्यरत असाल, तर ह्या श्रीमंतीचा जोड देऊन तुम्ही परमेश्वरच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचू शकता. म्हणून तो प्रिशिती काळामध्ये जर आम्ही पाहिलं तर पहिले प्रिशिती काळातले लोक स्वतःची अख्खी मालमत्ता विकून प्रेषितांच्या चरणाजवळ देत होते आणि तिथून परमेश्वराच्या राज्याच्या योजना जगापर्यंत पोहोचत होत्या. आणि ते सालस मनाने जेवायचे, सालस मनाने राहायचे. त्यांचं सर्व एकत्र होतं. ते एकमेकावर तोंड टाकीत नव्हते, ते एकमेकाला लुटीत नव्हते, ते एकमेकाला द्रव्य लोक धरीत नव्हते. एक मानित नव्हता मी 5,000 दिले तर तो 500 दिले तर मग तुला कसं काय वाटा, नाही, सारखाच वाटा राहायचा. पण ते द्यायचे. आज ही पद्धत बंद झालेली आहे. आज प्रेषिती बंद झालेली आहे. आज वन मॅन शो चालू झालेला आहे. माय मिनिस्ट्री, माय वाईफ मिनिस्ट्री, माय फादर मिनिस्ट्री, माय सन मिनिस्ट्री, माय डॉटर मिनिस्ट्री, आणि कमी झालं का माय मेहुनी मिनिस्ट्री. चालूच आहे तडाखा. पण तुमच्या या योजना सगळ्या एक दिवस खड्ड्यात जाणार आहेत. तुम्ही जर जगातल्या योजना करून देवाच्या नावाखाली जर जीवन जगत आहात, द्रव्याचा लोभ धरीत आहात, आणि द्रव्य लोभ सर्व प्रकारचं वाईटाचं जर काही मूळ असेल तर द्रव्य. म्हणून आहे त्यात समाधानी म्हणा. अजून मिळवायची अपेक्षा असेल तर काबाडकष्ट करा, प्रामाणिकपणे करा. जास्त जर मिळाले असेल तर त्यातला काही भाग देवाला द्या. देवाला म्हणजे कुणाला? भिकाऱ्यांना द्या, ज्यांना गरज आहे त्यांना द्या. जे फुटायला लागले कृपया त्यांना देऊ नका. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊ. आपल्याला वेळ झालेला आहे, त्यामुळे आपल्याला नाविलाजाने या ठिकाणी थांबावं लागेल. आणि म्हणून या ठिकाणी 21व्या क्रमांकाचं वचन पुन्हा एक वार वाचूया. आपण थांबूया. तो म्हणत आहे की जो कोणी स्वतःसाठी द्रव्य संचय करीतो व देवविषयक बाबतीत धनवान नाही, तो तसाच आहे, म्हणजे मूर्ख आहे. म्हणजे तो सार्वकालिक वचनाचा वाटेकरी नाही, किंवा तो देवाचा सेवक होऊ शकत नाही, किंवा तो शिष्य बनू शकत नाही, किंवा तो विश्वासणाऱ्याच्या लायकीचा पात्रतेच नाही. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देवा. पुन्हा एक वार लाईव्ह सेशनला जोडणारे सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील या प्रत्येकाचं मी पास्टर आशु आल्हाट अहमदनगर मधून मनापासून हृदयापासून स्वागत करतो. येऊया आपण प्रार्थना विनंती करूया. पवित्र थोरस्याने बापा अतिशय तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात मी प्रार्थना करतो. लाईव्ह सेशनला जोडणारे सर्व लहानापासून थोरापर्यंत मित्र, आप्तेष्ट, स्नेही, शेजारी, सर्व प्रकारचे देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील, माझ्या भारत देशाच्या सर्व राज्य, त्याच प्रकारे माझा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, सर्व प्रकारचं पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, भारत देशाच्या सरहदीचे संरक्षण करणारे मिलिटरी फोर्स जवान, कमांडोज, त्यांचे कुटुंबीय, सर्व भारत देशाला धनधान्याने समृद्ध करणारी जय जवान जय किसान, त्यांचे समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, त्याच प्रकारे प्रिय प्रभू जे विश्वासू जीवन जगत आहे त्यांच्या समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, आजार, विकार, बंधन, जोखलं, त्यांच्या जीवनात आलेले घोर प्रसंग, त्यांचे कर्जबाजारीपणा किंवा त्यांना जे काही हवं असेल, ज्यांना परमेश्वर ज्या ज्या मनीषा, ज्या ज्या इच्छा, ज्या ज्या हेतू, जे प्लॅन, ज्या योजना त्यांनी आखलेल्या आहेत, प्रिय देव बाप्पा, पहिल्या प्रथम आजच्या दिवसापासून त्यांनी स्वर्गीय राज्याच्या योजना त्यांनी स्वतः स्वीकाराव्यात. त्या योजना पूर्ण करण्याकडे त्यांनी निश्चय त्यांचं वर्तणूक असावी. आणि त्याचबरोबर त्यांच्या जगिक ज्या गरजे आहेत, जगिक जे आवश्यकता आहे, घराची आवश्यकता असेल, दाराची आवश्यकता असेल, स्लॅबची आवश्यकता असेल, कर्जाची आवश्यकता असेल, आणखीन परमेश्वर बाप्पा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या ज्या आवश्यकता असतील, प्रिय देव बाप्पा, तुझ्या विश्वासणाऱ्या लोकांनी केलेल्या प्रार्थनेचं उत्तर दे. त्यांच्या आवश्यकता तू पूर्ण कर. आजार, विकार सर्व काही आम्हा प्रत्येकापासून दूर कर. येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही द्रव्य लोभा व्यतिरिक्त जीवन जगावं, वचनावर सत्यावर अवलंबित जीवन जगावं, शुद्ध पवित्र आशीर्वादित जीवन जगावं. हे करण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याचं उत्तम मार्गदर्शन तू आम्हाला दे. 133 भागामध्ये चालवलेस तुझे आभार मानतो. यापुढचे देखील होणारे जितके काही भाग असतील, प्रभू येशूच्या ज्ञानात प्रिय बाप्पा वचनाचं सामर्थ्य तू आम्हाला पुरव आणि त्याद्वारे आम्हाला आशीर्वादित करून तुझ्या स्वर्गीय राज्याच्या योजनेनुसार जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन कर. सर्व आदर, गौरव, सन्मान, महिमा तुला देत. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो स्वर्गीय पिता त्वयी. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू. गॉड ब्लेस.